तुझ्याच साठी उघडू हो किती असून ग ही पोरगी किती ती बाई टेन्शन मध्ये आली होती ग बाई. पोरांनी असं काय करावं बरं. आई वडिलांना त्रास द्यायचा, आई वडिलांना टेन्शन द्यायचं आणि रिकामी इकडे इकडे रिकाम्या कामात फिरायचं कशाला बरं. ते बिचारे किती कष्ट करतात, दिवसभर रात्रभर कष्ट करून मुलांना पै जमा करून शिकवता आणि मुलं असे फायदा घेतात. काय मुलं म्हणा काय मुली म्हणा, आजकालचा जमाना काय झाला येण्यासारखा. आता बघ माझ्या डोळ्याला असं बघ सुद्धा नाही का कुठे बघाव का नाही बघावं असं झालंय. आणि ती बिचारी बाई पार किती तळतळ करते केव्हाची, काय माहिती सापडली का नाही काय माहिती. तिची मुलगी जाऊन बघते तरी मी तिच्या घरी. हो ताई, एवढं घाई कुठे चालले? अरे तुला माहित नाही का काय करतो इथं तू? अहो एक मित्र येत होता, तिची वाट बघत होतो. अरे बापरे, तू मित्राचं कोणत्या मित्राची वाट बघतो? तो माझा पवन नावाचा मित्र आहे, तो येणार आहे जरा. अरे तुला काय गल्लीत राहतो का नाही, बाहेरच फिरतो शेताच्या काय झाली का मावशी? अरे बाबा त्यांची मुलगी कुठे गेली म्हणे, तर शोधू राहिली रडू राहिली की बाई केव्हाची. अहो, पण काल तू पाहिलं होतं का पोरीला? कुठं पाहिजे कोण मेंबर? सुंदरी बरं का मुलगी त्यांची. सुंदर की असेच तर मग मुलींकडे बघून बघून तुमच्या सारख्यांची लाल तर पक्ती काही वाटतं का रे तुम्हाला? नाही असं बोलायला? सुंदरी असं सांगितलं म्हणजे कोणतरी पळून गेले असं कोणासोबत असं म्हणते. तुला कसं काय माहिती पळून गेली असं म्हणून? असं लोकांच्या लेकरांना कशाला बोलावं रे? पण नाव अहो ठेवायचं. तू विचार करा, ती रात्री 9 वाजता बाहेर येऊन फोनवर होती. हा. मग कोणाशी बोलत असेल? त्या मैत्रिणीशी बोलत असेल. मग मैत्रीण असू शकतं. तू बघितलं का डोळ्यांनी तिला? अहो मैत्रिणीशी कोणी बोलत नाही, तिचं कोणतरी बॉयफ्रेंड असेल आणि मी सांगतो त्याच्यासोबतच पळून गेली. तू दुसऱ्याला नाव का ठेवतो? स्वतः बघ ना तू काय करतो इथं उद्योग. नाही मी कोणत्या मैत्रिणीसाठी नाही बोललो, माझ्या मित्रासाठी थांबलो. अरे काय चावळतो, चल शोधू लागायला. नाही नाही, आता एक काम करा, तुम्ही विचारा. पण मला तुम्ही हेच करा असेल बघा, नंतर तुम्हाला कळेल. हा का? हा बघा. अरे कारण ते कारण नको सांगू, दुसऱ्याला नाव नको ठेवू. तू इथं उद्योग काय करतो ना ते सगळ्यांना माहिती आहे. दुसऱ्याला काय नाव, आपल्या खालचा अंधार पाहिजे मग दुसऱ्याचं बघायला ठीक आहे, चालायचं. मी चालले आता बघायला त्यांना. चालेल. तुला यायचं तर ये, ना तर येऊ नको, बस बोलू नको दुसऱ्याच्या पोरीला असं. बाई काय करावं, ते पुरीला गेली त्या बाईच्या घरी बघायला शोधायला, तर ती बाई बरं झाली गेली. आणि अचानक बाई मी बघितलं आवाज येते दरवाजा वाजवते. तर बोलली काय आवाज येत नव्हता मला, काय नाही कोणी नाही काहीच नाही. मी म्हटलं बाई काय झालं काय नाही, म्हणून मी दना दरवाजा वाजवला तर बाई पाच घ्यायला चालली. म्हटलं काय हे काय करताय? तर म्हणे अहो माझी मुलगी सापडत नाही, उद्या कुठे गेली तर मी काय करू. मी आता मला तर आत्महत्या करायचीच वेळ आणली नाही मुलीने. म्हटलं बाई मी तिला खूप समजून सांगितलं का तुम्ही आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका, तुमच्या मुलीला आपण शोधू. कुठेतरी गेली असेल, काहीतरी करत असेल किंवा काही कामात असेल. नाही हो केव्हाची गेली म्हणे बाई, इतका वेळ नाही लागत, असं नाही तसं नाही. म्हटलं ठीक आहे आपण पहिले शोधू. शोधल्यानंतर आहे ना नाही सापडली तर आपण पोलीस स्टेशनला जाऊ. बिचारी किती रडत होती, किती टेन्शन घेत होती. मला सुद्धा रडायला येत होतं, मला सुद्धा टेन्शन आलं. असं मुलांनी करू नये, हात जोडून विनंती मुलांना कधी असं करू नका. आई वडिलांचा आत्मा दुखेल, आई वडिलांना खूप त्रास होईल मनापासून किंवा आत्महत्या करायला जातील, असं काही करू नका प्लीज. माझे हात जोडून सगळ्या मुला मुलींना विनंती आहे आणि आई वडिलांना पण विनंती आहे का मुलं मुली कुठे जाता काय जाता तुम्ही पैशाच्याच मागे नका लागू. थोडंफार मुलांना वेळ द्या, मुलांच्या मनातलं ऐका, मुलांना थोडस समजून सांगा किंवा मुलं कुठे जाता काय जाता हे तरी तुम्ही एखाद्या वेळेला लक्ष द्या. तुमची पण काही चुका असतात म्हणून मुलं असे करता, पण आई वडील पैशांच्या मागे पडता. मुलांना तुम्ही नका कशा फालतू लाईनीच्या मागे पळू किंवा मुला मुलीच्या मागे एकमेकाच्या मागे पळू नका. जे काही असेल ते करा तुम्ही, पण केव्हा करा, तुमचं पूर्ण शिक्षण होऊ द्या, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा आणि मग तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. ही माझी हात जोडून म्हणजे एकदम प्रामाणिकपणाने हात जोडून मी तुम्हाला विनंती करते. मला खूप टेन्शन आलं. असं नको रे रामा परमेश्वरा, कोणाला नको. हो